नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज ना अंड्याचे अप्पे बनवणार आहोत। प्रोटीनयुक्त नाश्ता बनवणार आहोत आपण असं, कारण आपल्याला शरीराला प्रोटीनची खूप गरज असते। तर दर संडेला आम्ही अंडा भुर्जी किंवा अंड्याचे अप्पे बनवत असतो, एग अप्पे बनवतो। तर चला वळूया रेसिपीकडे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर अंड्या अप्पे बनवण्यासाठी बघा, 2 मोठे कांदे घेतले, 1 ढोबळी मिरची घेतली, 5 अंडी घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्यात 7-8, कोथिंबीर घेतली आहे मूठभर आणि 2 टोमॅटो घेतले। आता हे सगळं चॉप करून घेऊया, बारीक कापून घेऊया। झाले बघा सगळं चॉप करून। ढोबळी मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदे। आता एक बाउल घेतलाय काचेचा, इथे त्याच्यामध्ये आपण आता हे सगळं टाकून घेऊया। कांदे, कोथिंबीर, ढोबळी मिरची, हिरवी मिरची आणि टोमॅटो सर्व। आता याच्यात ना अंडी फोडून टाकूया। टाकून घेते चवीनुसार 1 चमचा, आणि आता हे चांगलं फेटून घेते। तुम्ही पण असा नाश्ता करून बघा। प्रोटीन आपल्या सर्वांना शरीराला खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे अंड्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन असतं। झालं सर्व बॅटर मिक्स करून। गॅसवर आपले पात्र ठेवले, गॅस पेटवते। आता हे चांगले गरम होऊ देते। तेलाने ग्रीस करून घेते सगळं। तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी इथे मिरची पावडर लाल टाकली तरी चालेल। मी हिरवी मिरची आणि दुसऱ्या भाज्या टोमॅटो, कोथिंबीर हे टाकलंच आहे, पण त्याच्याबरोबर गाजर, वाटाणा वगैरे कोबी टाकला तरी पण चालेल, बारीक चिरून एकदम। त्याच्यात बॅटर टाकून घेते। आता याच्यावर झाकण ठेवते 5 मिनिटं। पलटून घेतली सगळं, परत झाकण ठेवते 5 मिनिटं, एक साईडने शिजण्यासाठी। झालेत बघा अप्पे रेडी, काढून घेते मी। छान झाले बघ। हे तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर, शेजवान चटणी बरोबर पण खाऊ शकता। नाश्त्याचा एकदम छान पदार्थ आहे। रेडी आहेत बघा अंड्याचे अप्पे। रेडी आहेत आपले अप्पे। आता सर्व करून दाखवते। एग अप्पे, अंड्याचे अप्पे मस्त एकदम।
टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते. तुम्ही याच्याबरोबर चटणी, कसली चटणी बनवली ना तरी चालेल, शेजवान चटणी वगैरे. कसे झालेत अंड्याचे आप्पे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय, थँक्यू.